राजकारणाला श्रमक्रांजली आणि या स्वर्गाच्या पैक्यापर्यंत हो या कैलासाच्या पैक्यापर्यंत येणं केलं. काय कशासाठी असेल तर मला जाणण्याची जिज्ञासा परिपूर्ण करण्यासाठी. आणि ती जिज्ञासा कोणती असेल? होय ज्या प्रमाणात या तीन करार दानव समजले त्याचप्रमाणे या विश्वातून होय तेच देवतत्व नष्ट करण्यासाठी आणि कपट धरून ज्या प्रमाणात देवतांनी कपटानं आचरण केलं तेच कपट देवतांच्या वतीत करून देवताला सर्वनाश करायचा. भक्ती प्राबल्याच्या जोरावर देवतेला प्रसन्न करून घ्यावं. देवतेकडून म्हणायची तुम्हाला प्राप्त करून घ्यावा या उदात्त हेतून कैलासाच्या पायथ्यापर्यंत केले. कैलासावर शिवशंभूदेव कैलासावर होता या पायथ्याच्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आहे माझा शुभारी मंगल शंकराचा आशीर्वाद. एक काळ चालले या दंबासुरानं आपली भक्ती केली बरोबर. आणि तीच भक्ती पाहून कैलासाचा त्याग करून या पायथ्यापर्यंत गेले. तेव्हा शुभारी मंगलकरेचा आशीर्वचन मंगल शंकराचा आशीर्वाद देवा. पण मला सगळा मंगल असा आशीर्वाद मला मिळाला पण हवं तसं समाधान झालं नाही. कारण
या तुझ्या कमरेला विळखा घालून बसणारी रणरागिणी, या रणरागिणीला माझा शुभारी मंगल सांगतो. देवा, जर का आपला आशीर्वाद माझ्या लागला नसेल तर ती रणरागिणी माझ्या कमरेला विळखा मग मला सांगा जगाशिवाय एका निष्ठतेने माझी भक्ती करण्यासाठी तू तत्पर झाला. स्फूर्त म्हणतं कळले तुला दर्शन देण्यासाठी तत्पर झालो, पण कहाणी कशासाठी? देवा करणावातून मुक्ती क्रिया बरोबर आहे. त्या संभाषणाला आपली भक्ती केली त्यालाच काय कारण आहे? कसं करा? त्याला कारण कोणतं असेल? देवा आपली आवड आपलं प्रेम माझ्या मनात समजून राहण्यासाठी आपली भक्ती केली. नमस्ते तर माझ्या मनात आपल्या मनी इच्छा ऐकण्याची संधी लाभू दे. देवा माझ्या मनात दडलेली इच्छा तू परिपूर्ण करशील असं मला जर भविष्यात सतत आपला मिळत असेल तर देवा आपल्या स्वभावाची इच्छा पण मग धर्मच ना. इच्छा दोन प्रकारच्या असतात. जर का चांगली इच्छा तुझ्या मनी असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हा भविष्याचा शब्द शंभुमादेव देतात. देवा माझ्या मताची माझ्या मनात दडलेली इच्छा आहे ती चांगल्याची आहे. इच्छा करते देवा आपला जर भरोसा शब्द मिळाला असेल देवा देव म्हणतोय या विश्वाच्या खाली आम्हाला हे भक्ता, प्रत्येक प्राणी मात्र जन्माला येतोय त्याला मृत्यू ठेवलेलाच आहे. आणि तू म्हणतोय का या विश्वात मी अमर आणि अजिंक्य राहिलं पाहिजे. मृत्यू येता कमाने मुळीच नाही. हे कदाचित शक्य माझ्या म्हणजे माझ्या इच्छेची पुत्र होणार नाही. देवा एक काल कलेक्टर तुझी भक्ती केली आहे. आता जर का माझ्या मनासारखं होत असेल काय करते? मनातील इच्छा पूर्ण होणार नाही हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडतात. कमरेला विळखा घालून बसणारी रणरागिणी, या रणरागिणीनं शिर मग देव हे कसोटीच्या कडे. तू म्हणतोयस या विश्वात मी अमर आणि अजिंक्य राहिला पाहिजे. मग याच्यासाठी देवाच्या मुखातले शब्द आहे तुझ्या अंगी पराक्रम काय. या कसोटीत जर का उतरला असेल तर निश्चित तुझ्या मनातील इच्छा मी पूर्ण करीन. देवाची कोणती परीक्षा या काळामध्ये घ्यावी जेणेकरून आपण आपल्याला अमरत्वाच्या उदाहरण सांगा काय दिव्य करावं. एकच तुझ्याशी संघर्ष मला करावा लागेल. आणि जर का या शंभू महादेव तुझ्या समोर हरला असेल निश्चित तुझी इच्छा पूर्ण करेल. माझ्या मनातील इच्छा परिपूर्ण करण्यासाठी माझे जटाजूटा माथ्यावरी मागे
महादेवा राईट. आज तू जिता मी अजिता हा देव ठरलाय. मी शस्त्र माघार घेतलं, तुझे पराक्रम झुलावले, मग तुझ्या मनातील इच्छा मी पूर्ण करणार. काय या विश्वात माझ्यावर इच्छा पूर्ण माझ्या जवळ असणारा शिव तेज थोडासा होईल आता मी तुला देत आहे. यामुळं तू अमर आणि अजिंक्य होशील. हे राम राम दाक्षवती. ओम नमः शिवाय. राम राम ओम नमः शिवाय. राम राम ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवा सर्व शरीर माझं स्थूल झाल्यासारखं मला वाटू लागलं. ओ श्रीनाथ तुम्ही भाई शक्तीने प्रवेश केल्याचा आभास मला होऊ लागला. देवा हे आदि शिवतेज. हा हा यामुळे तू अमर आणि अजिंक्य होशील. पण आई, देवा या विश्वात मी अमर आणि अजिंक्य. पण आई, प्रत्येक प्राणी मात्र मृत्यू हा ठेवलेला आहे. तद्वत तुलाही मृत्यू आहे, काय देवा पण तो तुझ्या हाती आहे. माझा मृत्यू माझ्या हाती. ज्यावेळी माझ्या शिवभक्तांची तुझ्याकडनं छळ होईल, माझ्या शिवभक्तांना छळण्याचा प्रयत्न करशील, त्याच वेळी हे शिवतेज तुझ्याकडनं विरापास्त होईल. आणि त्यानंतर तुझ्या कुशीकुलात आलेली कन्या तिचं लग्न होईल. तिचा नवरा म्हणजे तुझा जामा. त्या जामाचा कडवी तुझा देवा क्षणभर या विश्वात मला अमर आणि अजिंक्य केलंस. पण माझं मरण माझ्या घरात माझ्या सानिध्यात. मरण तुझ्या हाती आहे. कोणत्या प्रकारे टाळावं याचा विचार तू कर. शुभानी मंडल शांती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ठरला विचार केला निश्चय. जर का माझं मरण माझ्या सानिध्यात असेल आणि जर का मरण माझा काळ माझ्या समोर असेल तर ओम दादा तुझ्या पवित्र चरणी हा कुंभासूर नतमस्तक. विजयी भाव असा मंगलदायक आशीर्वाद. दादा काय पाहतोय मी तुमचं अवलोकन केलं असेल तर तुमच्या देहाने घाबरं वेगळं ते तुम्हाला दिसतंय. हो हा काय प्रकार आहे बंधू आजच्या घरी पाहिलं असेल तर आगळं वेगळं तेज माझ्या शरीरात दिसते. माझं तेज माझी शक्ती तेजामध्ये होऊ लागली. माझं रूप तेजामध्ये होऊ लागलं ते तुला दिसू लागलं. याला कारण कोण असेल? माझा मी. तुम्ही दादा शंका वाटू लागली कारण पाताळातून निघून गेलात आणि या कैलासमध्ये तुमचं येणं झालं. कित्येक वर्ष लोटली पुनश्च तुम्ही आला नाही आणि म्हणून तुमच्या शोधात आम्ही आलो. माझ्या शोधात माझ्यापर्यंत धाव घेतली. होय मग सांगा याला कारणीभूत तुम्ही ते कसे ऐक, जो पाताळ भवनातून निघून आलोय तर या स्वर्ग साम्राज्यापर्यंत या कैलासाच्या पायथ्यापर्यंत कशासाठी असेल? शंभू महाराजांची भक्ती केली व या विश्वनामाच्या संधान मी प्राप्त करून घेतलं. एवढंच आहे तर देवाला आपला जवळ असलेला शिवतेज तेच शिवतेज या हो शंका वाटते देवता म्हणजे आमचे वैरी आणि त्याच देवताने तुला शिवतेज द्यावं. माझा शिवतेजानं या साऱ्या देवतांचा शेवट नक्कीच होणार. नाही मला हे मान्य नाहीये. हो विश्वास याच्यासाठी आम्ही काय करावं? मी माझ्या जवळ पराक्रमानं हे तुझ्या जवळ मला सुद्धा राहून पाहिजे. मला तुला असं माहितीये माझ्या शक्ती बळावर विश्वास नाही. होईत नाही त्या शक्ती सामर्थ्याच्या जोरावर माझ्या गावात तेवढं शिवतेज आलंय हे तुला जर पाहिजे असेल हे काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशचा काय त्याचे
म्हणजे नवल की चमत्कार दमलास की थकलास नाही दादा नाही एकच तुझ्याशी द्वंद्व करत तू एकटा नव्हेस तर सहस्र रूपा तुझी माझ्या नेत्रासमोर दिसू लागली आणि त्याच सहस्र रूपात एकटा सुंदर होतो हतबल झालो होय मला जाणीव झाली त्या शिवाची तुम्ही भक्ती केला मग नक्कीच एक शिवदेश तुम्हाला प्राप्त झालं मग हीच आनंदाची बातमी आपल्या पता होण्यापर्यंत शिवतेज प्राप्त करून या विश्वाच्या घरी आम्हाला तुमच्या प्राप्त करून घेतले राहिल्या का माझं मरण काळ यात मरण काळ मरण काळ
आणि कशासाठी प्रत्येक भक्ताला भक्ती मार्गाकडे वळावं एवढाच नव्हे आतापर्यंत हे माझा देवा देवतांना सहाय्य केलं तुझा नामस्मरण करत प्रत्येक भक्ताला भक्ती मार्गाकडे वळविलं पण हे माझा देवा तुझा नामस्मरण केलं असेल साम्राज्य मृत्यूलोकाच्या ठिकाणी मी आलोय खरा जर का मागील इतिहासाचे आठवण दिले असेल 12 वर्षाचा कलित काळ मागा फिरला पाता भोनाचा दानवेश्वर दंबासू यांना भोलेनाथाची भक्ती करून शिवतेजाची प्राप्ती केली जोपर्यंत त्याच्याजवळ शिवती झाली तोपर्यंत त्या दानवाला काही होणार नाही पण त्या भोलेनाथानं वरदान दिले पण मृत्यांग सुद्धा आग्रह ठेवले मृत्यांग कोणता असेल दानवाची कन्या हिचं जर का लग्न झालं असेल आणि लग्न होऊन त्या सामाताकडून या दानवाचा शेवट होणार आहे पण साम्राज्य पाहिजे असेल हे मृत्यांग करता क्षणी दानवेश्वरानं स्वतःच्या कन्येला सेनापतीला आज्ञा देऊन अरण्याच्या ठिकाणी सोडली पण दृश्य घडलंय ते फार आगळाने वेगळं त्या दानवाच्या कन्येचं लग्न झाले आणि एका राजकन्याचे लग्न होऊन ती सुखी समाधानाने वावरते संसार सुखाचा करते पण हे दानवेश्वरा जरी तू वरदान प्राप्त केलास तरी देव हे करते केव्हा काय करतील हे सांगता येणार नाही पुढील प्रसंग काय घडवायचंय यासाठी हे माझा देवा हे गणपती गजानना हे कलनाट्य निर्माण केले या कलनाट्यात तुझी साथ माझ्या पाठीशी असली एवढी तुझ्याकडे सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना उतारायाला गौरी पुत्र देवा गौरी पुत्र देवा
हे नागभूषणा नीलकंठा, हे पतित पावना उमा महेश्वरा, हे अनाथांच्या नाथा, हे अमृतनाथा, हे दिनांच्या दिनकरा आणि माझ्या कलेच्या आगराकरेश्वरा, ज्या पूज्याने पवित्र चरणी आर्यवत नगरीचा राजा सुकान भक्तिभावे नमन करतोय, भक्तिभावे नमन करतोय, भक्तिभावे नमन करतोय. अरे वा देवा, दृश्य स्वरूपात नव्हे तर अदृश्य स्वरूपात का होईना तुझा मंगल त्रयेचा आशीर्वाद मिळायचा मनोभाव आमच्या अंतर्यामी झाला. खरोखर या राजप्रसादी पावले पडतात या तमाम जनतेच्या मुखावटे आमचा आम्ही जय जयकार ऐकला. राजाधिराज सुकान महाराजांचा जय जयकार, राजाधिराज सुकान महाराजांचा जय जयकार. हे शब्द ऐकताच अगदी कर्णाची तुषा शांत झाली आणि म्हणत लेखनी अंकुशची लगा ही राजकारणाची 3 सूत्रे आणि साम दाम दंडाने घे ही न्यायदराची 4 सूत्रे आम्ही आमच्या हाती घेतली आणि या तमाम जनतेला अगदी आम्ही न्यायदान करतो. एवढंच नव्हे, रमंद रयत आणि जमंद जतन ज्यानं रयतेचं जतन अगदी निस्वार्थ वृत्तीनं केलं त्याला राजा म्हणून सांगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणत अगदी जनतेच्या सुखार्थ, जनतेच्या हितार्थ आणि जनतेच्या संरक्षणार्थ झटण्यासाठी आम्ही आजपर्यंत बंधनकारक ठरलो गेलो. एवढंच नव्हे, हे माझ्या शिवशंभू महादेवा, आजपर्यंत ज्या पद्धतीनं तुझ्या कृपेचा आशीर्वाद माझ्या मस्तके आहे त्याचप्रमाणे माझ्या तमाम जनतेच्या मागे जा कृपा आशीर्वाद ही सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. नारायणचा आगमन आणि आमच्या राजप्रसाद अगदी स्वर्ग मुख्यवाले पाहता तिने त्यांची भ्रमंती आहे. एवढंच नव्हे तर तत्वाने महत्व जाणून आणि भक्त प्रल्हाद, इंद्र आणि ध्रुव या तिघांनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलेलं आहे अशा ब्रह्मनंदा, भूत भविष्य वर्तमान का हे तिन्ही का ज्यांच्या समोर सदैव हात जोडून उभे असतात. हे ब्रह्मनंदा, साक्षात तुम्ही आम्हाला गुरु समान आहात आणि म्हणत हे गुरु ब्रह्मा गुरु, हे गुरु देव महेश्वरा, हे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे राजा, अरे तुझी किती कानानं बघला दरबळून जाईल असा शुभाने मंगलकरेचा आशीर्वाद. तुमचा आशीर्वाद मिळाला मनाला धन्यता वाटू लागली. पण देवर्षी तुमचा मंगल तऱ्हेचा आशीर्वाद या माझ्या तमाम जनतेला मिळावा ही सविनय प्रार्थना आहे तुमच्या अरे का नाही देणार? नारायण नामाची तरी ऐकता क्षणी ही सारी तुझी प्रजा अरे माझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. म्हणून हे राजा, या तुझ्या प्रजेला हा नारद मंगलमय आशीर्वाद देतोय, मंगलमय आशीर्वाद. उभे का असा म्हणतोय. अरे वा, तुमच्या आसनावर विराजमान व्हा. तुमचा आनंद या राज्यात संपूर्ण आनंदाने अरे वातावरण समाधान वाटलं. अरे जे माझ्या आलयाला स्वागत केलं, जो माझा मान सन्मान तू राखला, धन्यवाद देतोय मी तुला. देवर्षी याला कारण तुमच्या मुखातून निघणारे शब्द राजा सुकान लीलतेनं सारं विश्व जिंकता येतं आणि अहंकारानं साऱ्या सर्वस्वाचा नाश होतो. बरोबर आहे. तत्व आम्ही उराशी पाहिजे राजा. अरे आपल्या दरबार व्यक्ती कोण नाही, तिची योग्यता काय, तिची पात्रता काय हे समोरच्या व्यक्तीला जाणून समोरच्या व्यक्तीचा ज्यानं मान सन्मान दाखला तो माणूस विश्वाच्या ठिकाणी खरा श्रेष्ठ ठरला आहे. पण राजा, पण हा लग्न शब्द यालाही कारण आहे. राजदरबारी तू माझं आगत स्वागत केलं, तुझ्या शब्दाला मान देऊन हे राज सिंहासन घुसवण्याचा कठोर मी केलं. पण मी तर काल असेल सार नसून तुझी मुद्दामच भेट घेतली आमच्या होईल नसून मुद्दाम या राजा माझ्या राजा मग सांगा म्हणतोय कशासाठी आला? राजा मला सांग, आता मध्ये कृष्णाने कुणासाठी धकतोयस तू? त्या तमाम जनतेसाठी, होय ना? माझ्या चतुर्वर्णीय प्रजेसाठी धकतोय. मग राजा सावधान म्हणतोय. सावधान? हा राजा, कोणतं रात्री? त्याला कारण काय असेल? तुझ्यावर खरे का तुझ्या प्रजेवर कोणता तरी संकट काल करून थांबा म्हणतोय. होय राजा. देवर्षी मानव योनीत माझा जन्म झाला, माझ्या जीवनात संकट निर्माण होणार यात ते मात्रही शंका नाही. पण तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले, राजा तुझ्या समवेत तुझ्या प्रजेपासून जीवन विस्कळीत होणार आहे आणि या प्रजेवर संकट निर्माण होणार. प्रजेच्या हित पाहणं माझा धर्म आहे. राजा संकट महाभयंकर आहे. जर का हे आलेला संकट वेळी दूर केलं नसेल राजा
जोपर्यंत भक्तीला बदलायची वेळ येणार आहे लहान लहान मुलांचा शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त होणार आहे. पूर्ण शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडतायत. मग देवर्षी सांगा भूत भविष्य वर्तमान जाण्याची जाण तुमच्या अंगी आहे. मग सांगा या तमाम जगत जर का मला रक्षण करायचं असेल तर राजा सुकांत आपल्या जीवनात काय करायला आता फक्त त्या देवतेचं भजन पूजन केलं. शंभू महादेव होय ना त्याची आराधना कर. होय त्या देवाची आराधना करायला हवी आहे. कारण आत्मा आणि परमात्मा त्यांचा मेळ साधण्यासाठी भक्ती मार्ग बरोबर आहे. आणि म्हणून त्याच भक्ती मार्गाची कास धरून जर का येणारा संकट बोले कैसा चाले त्याची बंधारी पावले. ज्याप्रमाणे राजकर्ता बोलतोय त्याप्रमाणे चालतोय. जनतेच्या सुखाचा निराकारा राजकर्ता स्वतःच्या जीवनाचा विचार न करता जनतेवर आलेला संकट कोणत्या रीतीने दूर करता येईल यासाठी राजकर्ता करेल. पण हे बघता हे कोणी जाणार आहे ना तुझ्या कन्या नाटाचा कोटकोटीपणा स्वर्गामृत्यूने पाहतात. या तिने त्याला भ्रमण करावं. सत्य का याचा शोध घ्यावा आणि प्रत्येकाला भक्ती मार्गाकडे वळवावं. भक्ता भक्तराय लावा. धर्माची धर्म संस्कृती या जगात धर्माने चालली पाहिजे. एवढा सगळे सूर्यप्रकाशाप्रमाणे देवाचं कर्तृत्व या जगात जगविख्यात व्हायला म्हणून या नादाचे तिरका पायपण आहे. पण हे माझा देवा तुझं नामस्मरण करत असते. साम्राज्य का मृत्यूलोकाचं निरीक्षण करत असेल. सारे मानव अधोगतीला चालणे. विश्वाच्या ठिकाणी कुणी कुणाला विचारत नाही. बहीण भावाला विचारत नाही. भाऊ बहिणीला विचारत नाही. मुलगा आईला विचारत नाहीये. जो तो मानव स्वतःच्या हक्कासाठी म्हणतोय. हे भरत मानवा अरे ज्या परमेश्वरानं जो नरदेह तुला प्राप्त होऊन त्या नरदेहाचं जर का तुला सार्थक करायचं असेल तर जीवना देऊन ध्यानाचा विचार करत राहू नको. जीवना देऊन परमेश्वराचं नामस्मरण सदैव तुझ्या मुखात येते. जोपर्यंत भूतलावर माणूस आहे तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नाही. पण ज्यावेळी माणूस योलोकी जातो त्यावेळी माणसाला माणसाची खरी किंमत माणूस मेल्यावर कळते. या विश्वाच्या ठिकाणी कुणी कुणाचा नाही. कुणी कुणाचा नाही. कुणी कुणाचा नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. जादू कभी का आगे कभी जादू कभी का आगे कभी बड़ी बड़ी बनाई से डरली अपना तका मनवी बोलले अपना तका मनवी बोलले आधे राजन ही मनाला सुखद वाटणाऱ्या गोष्टीचा एकदा काव्यात त्यांना की ते सुख केव्हा मिळेल अशी उत्सुकता निर्माण होते. पण आम्हा प्राण्यांचं दुर्दैव म्हणायचं असं जेव्हा वाटतं ना तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे घडेलच यावर कोणी विश्वास ठेवायचा नाही. याची अनुभूती अगदी नको त्या वेळी मला अनुभवता आली. हेच मी माझं दुर्दैव समजते. पण एका बाजूला माझं सद्भाग्य म्हणजे एवढंच पार्वती परमेश्वरीच्या कृपेने मला माझं जीवन प्राप्त झालं. नाहीतर जन्माला आले का आणि मेले का सारखंच. या जगात अशी विपरीत गोष्ट कधीच घडली नसावी. घडेल यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. पण ज्यांनी जन्माला घालावी लहानाची मोठी करावी त्या जन्मदात्यानं माझ्या जीवावर उठावं. माझ्या बाबांचा दोष नसावा हे मी माझं दुर्दैव समजते. पण एवढंच तेव्हा समाधान नाही. पार्वती परमेश्वराच्या कृपेने मला माझं जीवन प्राप्त झालं. एवढंच नव्हे मी तशी दानव पुरीची. पण मृत्यूलोकीची माणसं किती परोपकारी आहेत याची अनुभूती आली.
ज्याने आपल्या हृदयाशी मला स्थान दिलं, संसार सुखाचा अनुभव घेण्याची संधी प्राप्त करून दिली. खरंच त्यांनी जर आपली म्हणून माझा स्वीकार केला नसता तर हे सुंदर जीवन संपून गेलं असतं. एकंदर काय बाबा, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी विसरून गेला हॅलो. पण या तुमच्या पोरीच्या मनात ती आग अजूनही तगतगते. मला अपेक्षा एवढीच होती हो, आई तर लहानपणीच निवड झाली. माझ्या बाबांनी माझं कन्यादान करावं, माझं मला सुख द्यावं, पण ते सुद्धा मागे नाही मिळवता आलं तुम्हाला. पण माझं नशीब बदलत म्हणून त्या देवाच्या कृपेने मला माझं सुख मिळालं. त्या भरल्या संसाराजवळ काय डोळ्याचं पारणं फिरतं. आता पुढचं जीवन प्राप्त झालं नाही तरी चालेल, पण या जन्मी मला माझं संसाराचं सुख परमेश्वर तुम्हाला भरभरून दिलंय रे, भरभरून दिलाय. आणखी मी तुझ्याजवळ कोणती अपेक्षा धरू नाही, कोणतीही अपेक्षा धरू शकतो. कारण या जन्मी माझी इच्छा पूर्ण केलीस ना, या जीवनाचं सार्थक झालं. म्हणूनच म्हणे संसारी या मन रमले संसारी. अगदी संयमपूर्वक जगणाऱ्या आणि संसार मी प्रवाहातून ठेवणाऱ्या हे माझ्या प्रिय भारे आहे. तुला मंगल करायचा आशीर्वाद. स्वामी, हा, आपल्याकडून आणखी कोणती अपेक्षा धरू? तोंड भरून मला आशीर्वाद मिळावा हा, आणि या स्त्री जीवनाचं सार्थक व्हावं एवढीच माझी अपेक्षा असते. बरोबर. त्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो. याला कारण काय माहिती का? कारण तुझ्यासारखी सद्गुणी सुविचारी धार्मिक पत्नी मला मिळाली. कारण पाताळभूमीचा जन्म झाला आणि आर्यवत नगरीत इतर स्त्रियांच्या बरोबरीने तू वावरतेस यातच मला समाधान प्राप्त होत आहे. हा, मी लाखो जीवितांची साम्राज्ञी हा. म्हणून ज्याने बहुमान दिला त्यांच्या विश्वासाला मी गालबोट कशी राहू? नक्कीच. या जगात ज्याला पावित्र्य म्हटलं जातं ते पावित्र्य शोधण्याची गरज नाही. हा, आम्हा स्त्रियांना ते पावित्र्य परमेश्वराच्या कृपेनं बहाल करण्याची कला प्राप्त करून दिली आहे. स्वामी, हा, नवरा बायकोचं नातं कसं असावं या सर्व गोष्टीचा विचार करूनच मी माझ्या संसारात मी एवढे रममाण होते. पण मुळात हा संसार आमचा सुखात आणि आनंदात आहे. अवघड आहे काय? दरबारातील कामकाज पूर्ण करून तुम्ही विश्रांतीच्या निमित्ताने इथे आलात. माझं काही चुकलंय का? सुखात तुझं काही चुकलं
केलं नाही. मग तुमची मुद्रा लाल का दिसू लागली? सुकांती याला कारण आहे. नित्य निर्माणाप्रमाणे राजप्रसादेने सर्वांना न्यायदान करत असतात. बरं. ब्रह्मतराई नारद मुनींचं आगमन झालं. अगं बाई, आणि त्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले. कोणते शब्द? राजा सुकान, तुझा येणारा भविष्य काळात संकटमय एवढंच नव्हे तर तुझ्या जीवनात भला मोठा संकट निर्माण नाही, होईल. नाही. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. तर मी म्हणत होते कदाचित विसरून गेले असावे, पण नाही, ते कधीच विसरू शकणार नाही. माझं त्याला सुख पाहवत तसे माझ्याबद्दल असलेला राग तुम्ही दूर झाला नसावा. तू कुणाच्या बाबतीत बोलतेस? आणखी कुणाच्या बाबतीत? आपल्यावर संकट आणणारी व्यक्ती एकच, ते म्हणजे माझे जन्मदाते पिता. नाही. अगं, आपल्या लग्नाला बरीच वर्ष झाली, आजपर्यंत त्याने कधी आमच्या राज्यावर आक्रमण केलं नाही आणि भविष्यात ते असं करतील असं मला तरी वाटत. बघा, हा तुमचा फाजील विश्वास आहे. हे बघा, नारद मुनीच्या म्हणण्याप्रमाणे येणारे संकट दूर व्हावं या अपेक्षेनं मी आतापर्यंत पार्वती परमेश्वराची अनिश भक्ती केली. मग तेच आपल्याला करायचंय. येणारं संकट दूर करण्यासाठी फक्त पार्वती परमेश्वराची भक्ती करावी आणि आपल्याला येणारा भविष्य काळ अगदी सुखात आनंदात येणारं संकट येऊच नाही यासाठी अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही मुखात न घेता अहोरात्र आपण पार्वती परमेश्वराची निष्ठेनं भक्ती करू. चला चला, आजपासूनच आपण सुरुवात करू. वैतागिलो माका या संसाराचो, वैतागिलो माका या संसाराचो, वैतागिलो माका या संसाराचो. तेव्हा सोप्प सांगते, संसाराचं वैता कधी आहे शपथ म्हणतात त्या खोटानं. कर्माची गती आणि कोंबड्यान जीवलं हत्ती असतात का? तुमचा काय कळता? कोंबड्यान जीवताला हत्ती तुमका वाटता? माणसाचं येईल काय कोंबड्या काय बिना छार येवता ना समजला ना? तसा आमचा झाला. या खात्याच्या त्याचा पोर होते कसला विचारू नको. समजल्यात ना? करतले काय सगळ्यांचा वाटाक लागला. जड तरी झाडाचा मोठा झाला तसं लोकांना म्हणायला लागली, कुजबुजायला लागली. सगळी जण हाय बाई बिन घेतली, खय गेली तरी कुजबुजायला लागली. किती आहे? लाडच्या बरा दिसता, लाडच्या बरा दिसता, लाडच्या बरा दिसता. वहिनी म्हणायला लागली, माझ्या भावाची तिथंच काय बघू आहे. काकी म्हणाली, तुझं भाव किती आहे? माझं काय दीर मेलो म्हणजे माझ्या दिरात दिल्यांचं काय आला? या त्यांच्याच भांडणं झालं. म्हणजे माका समजलं मी काहीतरी मोठा झालं आणि बापाशी काही चावून लागली. लाडक्या मोठा झाला, लाडक्या मोठा झाला. त्याचा काहीतरी कुदूर लिकून दाखवाय का झाला. अंत म्हणता सगळ्यात बरा झाला, सगळ्यांनी केला व्यवस्थित. माझा कल्याणच करून टाकले समाजात. आणि असा कसा कल्याण विचारतच नको. बापाशी सांगल्याने स्वर्ग धाडली ती बघ तरी कसली हाडली ती विचारूच नको. म्हणाले काही एक नाही बियाच नको. घरात गेला काय राशीच्या राशीच असतले अशी स्वर्ग धाडल्याने माका. आणि त्यांनी तसा सांगला, जेव्हा स्वर्ग ती गेले का बघू धारदार बघू आहे म्हणा. पहिले बघू गेले तेव्हा रवलो उभो आणि सांग लागलो मोठ्या फाटल्यात बोरवलो शेतीच्या मळ्यात मोठ्या. आणि काय सांग लागलो, ज्याच्या मी उभो असोय त्या सगळा माझा. बापाशी वाटला का एवढं मोठं मोळ हा त्याच्यावर उभं रोवलो ते तो अख्खो मोळ असतो. हे फाटक्या चपल्यावर होतो उभो. आणि आता फाटक्या चप्पलच तितक्याच त्याचा समाजला मा. बाकी काय येत नाही, सगळ्यांनी बसायचं. आता बघा होळीच्या शिंगो घालून येतो. होळी आणि शिंगो घालतो ना नागपंचमी वेळी नागोबाजू लोक सुरुवात करतो. बाकी काही एक करतो नाही. स्वर जोगितो मध्याचे प्याले
करण्याचा का दिलाय अरे वाटावला घर माझ्या घराचा दार बघ लाडग्या टेंबार उभं राहतो टेंबार हा काहीतरी घरात दार असलं तर उघड्या राहताला नाही तर झाकताला घरात जायला आणि चुडा घालून समजला मा आणि आता तुझं सगळं नाही तुझे ह्या करतले ववाळणी करतले बघा कसा झाला आता समजल्या हाडाची काढा झाली आणि खेळात तुमचा झाला आता बघा काय नाही करू नको तसं मी बेगीने तुका अरे काय रामायण योग सांगलो कोणी अगं माझे रामायण योग काय या काय केलंय काय झाला का भो अगो माका सरवतो सरईले सरयता स्वतः सरत गेलो समजला होतो कुबियासारखं पण झालो बघा दिंड्यासारखं पोचयणारे होता समाजला मा हेच ना पोचवत असायचं होडी लावून नाही होडी लावल्यानंतर घरात होडी लावून नाही देळकी झाली देळकी समाजला मा होडी देळकी झाली आणि हा भाऊ लोकांका फसयले तितक्या फसयले माका फसयले ह्याची गदा सांगते तुमका समजल्या कोण होते ना त्यांच्या सांगा घरात राशीच्या राशी असते भाषाचे होते ना जेव्हा इले ना तेव्हा पहिला हुमरो वाटावे सांगले हुमरो कसलो होतो कर्माचो सोकाटा नाडून खायला आणि हुमऱ्या घरा घुमरो होतो रोज खागोशी करून त्याचा सोकाटा डाला त्याचा सोकाटा झाला आता इथे राशी सांगते समजल्या याचे राशी कसले घरात गेले मी घरात गेलं लोकांनी सांगले तसे खरंच राशीच्या राशी होते पुढे वळत आली का पाय हे काय होते लॉटर विचार होते ना पण पाटल्या जरा जास्त होते कसले उंदरा घुसून काढलेल्या माती याचे असे खोटे होते कसला का सांगता मोठा मोठा सांगल्या चिंबुल्या लागला तर दुकान नाही बाकी काही एक करून या पांढऱ्या पायाचा माझ्या नशिबा गेला आणि माझा हळकुंडाच्या गाठी सळकून बापाचे हळकून नुसताना अर्धा हळकून असा पिवळो झालो अर्धो बघा असल्या तो हळकून ह्याच्या घरात हळकून आधी व्हाया ह्याका सळकून पाडात होती नक्कीच ह्याका हळकून लोक याच्या घरात हळकून होता त्या पांढऱ्या पायाचा त्या खपर नावना ह्या शेजाऱ्याने माझ्या गळ्यात लोंडो बांधले या मात्र भरा रेड्याच्या काळात लोंडो बांधतो तो ह्याच्या काळात नाव आनंद दिलेले असं ह्याला वाटतं काहीतरी काय बोला नको समजला माका भूक लागली माझ्या तात्पराने जाग्यात असल्या तर करतो जाग्यात व्हाया नको औषधाने हाडले तर दिसलं काय गेले का याच्या शेती माझी म्हणत शेती पिकतोय उकड्या भागवंता आणि शेतात उगता माणूस समजला काय सांगा नको घेतले तर माका माहिती आहे माझा भाऊ कसो आपला आपला सगळा समजता डोकं मोडून झाले कोणतो कसा गे तुझ्याकडे येतो हळदी कुंका बाजू गेलो होतो गे होतो बरं होतो गे तुझं घोळ मरतो ना त्या तुका का त्याला बाजू गेलो सोरो खाऊ गेलो
झालं सोरो डायरेक्ट गांधीच्या बने रट्ट हो ही बाईल बरी ही बाईल असेल काय मागा लक्ष्मी बरी आहे ना तुझा आता तोंडही बघून नाही ना तू काय बघून आहे मेलच तरी होतं ना मी आता सदारांचा घेऊ सदारी बरे असतो सदारांचा घेऊ सकाळी दिवाळी संध्याकाळच्या परत घेऊन येतो समाजाला हरी सगळं येतो पण काका काय असा काहीतरी लाकडा बघू काहीतरी व्हा निघू लाकडा घेतला तुम्ही मला बोलविलात याला कारण दादा एवढ्या तुला घाई गडबडीला का
हा म्हणून हा तुझा दादा आता जाण्याच्या मार्गावर आहे. खरंच ते सांगतोय. जिवंत राहायचंय तुला. या तुझ्या दादाचा आता काही खरंच ए, नाही. चुप! म्हणून बोललेला आहे. दादा हा काय बोलतोय? खरंच बोलतोय. हे बंधू खूप भासून तुला इथं पाचारण केलं याला कारण आहे आणि त्याला कारण कोणतं असेल मग सांग बंधू. आपला मरण काळ जर या विश्वात जिवंत असेल काय करशील? ओय मेरा दादा! फक्त मरणकर! जे विश्वास जिवंत असेल, रोजला सत्कार, आता सेवा करेल. तो मरण काळ कोण असेल हा चाललंय का? हो नाही? हा नाही. मग कोण आहे? याने संदेश घेऊन आला कारण सर्व काही आहे याच्या पाशी देवाची म्हणून हा वेळोवेळी सांगा बोलतोय. त्याला सोडून पडतो. या विश्वात माझ्या दादाचा वैरी कोण? आर्यावत नगरीचा राज करता राजा सुकांत हाच वैरी आहे याचा. हाय! आर्यवत नगरी राजा सुकांत. मग निघालोय दादा या क्षणावर. माझा बंधू गेला मृत्यूलोकाच्या ठिकाणी जबाबदारी दिली का? की पूर्ण करण्यात आलाय? ही जबाबदारी हो प्रत्येकाला बाळगत नाट्यस्कोप चंद्रकांत महादेव खेडेकर. चंद्रकांत महादेव खेडेकर यानं माझ्याकरिता वरनाटी हे 200 रुपयाचं बारशिकले चंद्रकांत महादेव खेडेकर यांच्या आधारून तमामरी शांतीनं गणवेला वंदून संगीत साथीच्या वतीनं तेंडुलकर दशावतार नाट्यमंडळ खाला मालक समीर तेंडुलकर यांच्या वतीनं या बक्षास स्वीकार करतो. नारायण! या दोघांना जरा चढ दिलाय. दोघेही दिलाय आपला कर्ज पूर्ण करण्यासाठी. पाहूया की प्रसंग काय घडतोय. हे दृश्य दृश्य ब्रह्मपुत्र मी नारद काही या मंडळातील उत्कृष्ट राजपात्र करणारे आमचे परममित्र समीर नार्वेकर यांनी बक्षीदान उपकृत केले. तेंडुलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचे वतीने त्यांचे अपमान या बक्षाचा स्वीकार करतो. धन्यवाद. येणारे संकट येऊच नये म्हणून आपण शिवसंजीवनीची स्थापना केली. आपण केलेली भक्ती पार्वती परमेश्वरापर्यंत रुजवी एवढीच अपेक्षा आहे.
बरीच वर्ष झाली ओळख मात्र ठेवली आहे. तुम्हीच माझी कवर उठला होता ना. हो काकाशी कशी विचार याला कारण तुला तूच आहे. मी इथं आलोय तुझा आशीर्वाद देण्यासाठी नव्हे. अरे जो माझ्या बंधूचा काळ या विश्वात जिवंत आहे त्याच काळाचा मला शेवट करायचा आहे. एक लक्षात ठेवा, ज्या बळूधारी तुम्ही इथपर्यंत आलात की तुमची इच्छा परिपूर्ण होणार नव्हे. सरकार 4 दिवस सुखाचे जगायचे असतील माघारी निघून चला. मी ज्या ठिकाणी आलोय ते माझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न मी माझ्या जीवनात करतोय. म्हणण्याचा विचार माझ्या जीवनात केला नाही. या ठिकाणी आलोय ते कर्तव्य परिपूर्ण करत माघारी जाईल. एक लक्षात ठेवा, जर का तुम्ही तुमच्या कर्तव्याशी बांधील असाल तर मी माझ्या कर्तव्याचे माझ्या पत्नीचं रक्षण करणं माझा धर्म आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्ही मरून मोकळे व्हाल, निघून जायतून. मी तर आलोय फक्त तिचा सेवा करण्याची नव्हे तर तुमचा उभा दोघांचाही सेवा करा. या चित्तशुद्धाचा वापर करून काय करत असाल तर तुमचा या ठिकाणी शेवटी भाविका फोंडेकर या बालिकेनं माझ्याकडे गौरवणारी हे 2 वर्ष त्यांच्या तुमच्यावरून तेंडुलकर दशरथ झारा यांच्याकडून स्वीकार करतोय. धन्यवाद. बाबा तुम्ही इथं का आलात? माझा सुखाचा झालेला संसार अगं कशासाठी आलोय? तुझ्यासाठी. तुला संसार करायचा आहे ना? हो मला माझा संसार संसार तुझा सुरळीत होय नदीच्या पहिल्या तीरापर्यंत येण्यासाठी तुम्हाला जे शक्य नव्हतं ते तुमच्या बंधुकडे तुम्ही शक्य करून घेतलं. हे राजा, तू माझ्या बंधूचा शेवट करणार आणि म्हणून तुझा शेवट करणार ही सारी वस्तलेला असला
नक्कीच ज्या बंधूने माझ्या माती जबाबदारी दिली आहे हेच जबाबदारी पूर्ण करू निघालोय या क्षणाला मी चुकत वाटतो असले बाहेरपेक्षा संसार नसलेलो बरो आपल्या काय शेजारी बरे असत शेजाऱ्याने लागलेली तुका होई झाली आमच्या घराकडे तुका होई तितकी काल आणि आमच्या वसारे कुठली कर माझा काय वसारे तर वसारे वसारे कुठली करून अरे अरे काय तुम्ही घेताला सोरो अरे मी इतको घेतोय तर कधी माझी होडी झाली तर मी वाटर निघणार अरे निघाटर गटारात निघाटर सकाळ कोण उठवतो ना हे गटर गिटा पाणी बांधलेली आमच्यासारख्या सोरे करा ए बाबा तुका होईल तर मी आणखी लेटर माझे जोडीवाले बरे आहोत तू काही काळजी करू नको आले हो तुझा काय मेलो आना कोण एका उठाय गेलो करो कोणे बघतील कहून तले मी मारले माका मोर्य सारखो सोडते काय का पण काय कोरे काला दया वाट बघतोय तुझा दोघे गळ्यात गळो घालून आपलं रोड केला काय ढकायचं निघलेलं काय ना कोण द्या तुमच्या जवळ पाहिल्यासारखं मला देव माणसं दिसत अरे कसलं अरे महाराने पाणी लावलं माझे काळ वाचला खरोखर कोण द्या मला ओळखलं अरे कोणा रे अरे तुका ओळखला नवीन काढला आता बरोबर माझ्या सर्वांगाचं निरीक्षण तुम्ही केला रक्तबंबाळ देह झाला आणि या वसुंधरेकडे पडला असताना म्हणून तुम्ही ओळखलं नसाल हो मी या राज्याचा राजा मी तुला मारून खरं माझ्या आवडीने मी तुला पाणी तुम्ही मला जीवनदान दिला तुमचे खूप उपकार झाले मला आधार कुणाचा नाही मी मारून माझ्या राज्यावर आक्रमण झाले मी निराधार झालोय मला आधार द्यावा काय तुझे तुका आधार हो तू काय काळजी घेऊ नको हे माझ्या मी तिथं लागल्या निघा तू वेळ गेल्या तुका काय आधार दिला मी तू वेळ नको तू माझ्या वेळेवर चालले का मला बोलण्याचा शहर अरे हे गाव आहे
शेवटी तुझ्या मागे येणार आहे. म्हणूनच हिचा शेवट न करता अरे या अरण्याच्या ठिकाणी किती दृश्य शाबूत आहे हिला इथं सिद्धी तावडे यांनी बक्षीस उपकृत केलाय. त्यांचे आभार मानून या बक्षीचा स्वीकार करते. मला कशाला जिवंत ठेवली. आईचं चक्र तर लहानपणीच गेलं. ज्यांच्या श्वासावर मी लहानाची मोठी झाली त्यांच्या आईची जवळ वाटलं. त्यांनी सुद्धा निराशा केली. ज्यांनी जन्माला घातले त्याने माझा जीव का घेतला नाही. का मला जिवंत ठेवले. पण ज्यांच्यासाठी माझं जीवन आहे ते सौभाग्याचे धने मला सोडून देवा झोपला असेल तर जागा हो. मी केलेली भक्ती तुझ्या चडी नाही करू तुझा कम केलेल्या भक्तीचं हे प्रायश्चित्त दिलंय तू. काय एवढा कठोर झालायस रे. काय बहिणीची दया येऊ शकत तुला. तेव्हा तुझ्याशिवाय आणखी कुणाजवळ मी मदत मागू. तेव्हा मी वैधवेच्या पंक्तीला बसले रे. गेलं माझं चक्र माझ्यावर दया करणार. ज्याने करायला निष्ठुर आहे रे. देवा तुझा दोष नाही. माणसाच्या जीवनातील दुःख पुसून संपून झालं आणि किती जरी हे दुःख काढत राहिलं तरी न संपणार हे दुःख. आपणच आपलं दुःख संपवायचं. आपणच तो मार्ग आखायचा.
देवा, तुला जर माझ्यावर दया करावीशी वाटत नसेल ना, तर तो उंच दिसणाऱ्या पहाडच्या पहाडावर स्वतःचा कडेगाव करून दिवस संपविणार आहे. या जगात एक पुरुष शक्तीने माझ्यावर दया करू नका. धरत होते, मला वाटतं हा भाग कुणालाही रखोल तरी थोडी देऊन रानात कोण बाय माणूस मला थांबविणारी व्यक्ती तुम्ही कोण आहात? मी आहे लाडक्या. मी पण माझ्या आई बाबांची लाडकी आहे. ये लाडक्या. हो, पण माझं नाव लाडक्या. काय बरोबर ठीक आहे. बरा गोरा कोणता दिसतोय आणि असा काय करतो बघला तर प्रकाश पडल्यासारखा दिसतोय नुसता. आणि काहीतरी काय करतो या कंटाळे किती किंवा कित्या कोण किया खैसून निघले आता खैस किती गेले हसं किती घेतले का असं करताय का किती घेतले सगळं सांगते, पण मी सांगितल्यानंतर तुम्ही विश्वासही ठेवणार नाही. विश्वास अगो खालते होता चिकन झालं नरम लागता बघ कसा माझ्या आईसारखे धावून आल्या तर तुम्ही खूप आईसारखे धावून आला. ओके माझ्या बाई कोणी माझा आतमध्ये आऊस म्हणा कोण नाही लाडक्यात म्हणा साथ घालतो. हा बरा ती हाई काय करतो खालते बघलो बाका माझा हात धरतो हसते वाट मी बघितलंच नाही. हे खोल आहे. माका पुढे जाऊ जाय तुझा बरा हा माझं हो उभा पडा आई मला सांगा माझं खोल बघले किती पाणी स्वादिष्ट पाहिलं खालते पाणी पाणी एवढ्या मोठ्या खोल तरी थोडी दिल्यानंतर मी मेले तर सगळ्यांच्या मागची किती काय कोणता इतक्या काय झालं कोणता काय केलं कोणती त्या एवढ्या खोल तरी थोडी दिल्यानंतर माझे हातपाय तुटले तर मोडले तर मला कोण बघणार हो? म्हणजे तुमची खात्री आहे तुका काय वाटतं अर्धवट राहणार नाही. अगो चटकन घेऊ बघलंय तरी जीव जातलो मग उडी घेतले तर तुझा जीव रवतलो हातपाय मोडतलो पण तो तुका कळतो नाही ते बोलतलो होय तो हातपाय बोललेलो कळतो नाही कारण मेल्यानंतर कळतो लोकांना. तसंच व्हायला हवं. हो तसंच व्हायला हवं. किती आत्महत्या केल्यानंतर माझा प्राण चटकन निघून जायला चटकन तुमचा विश्वास असेल ना तरी अगो तुझं जीव चटकन जातो पण आमचा हे परत येऊ नको. आम्ही बघता बघ लाकडं आमची लाकडं आमकाच करू म्हणजे लाकडं जमा करतो आम्ही. कशाला? आमचा धगो जिवंतपणी कसा नाही गो शिजवू नको खाऊ नको काय तुमचा आपला बरा तुमचा कोण धगैना नसतो. अन्न पाणी शिजवण्यासाठी तुम्ही लाकडाचा उपयोग करता. तुम्ही घेतो करतात आमच्या आचार्य असं असं बरा बरा करून घालतो त्याच्यामुळे असा झाला समजला मा पण ह्या बघ या मेलं का हे आमचा येऊ नको कारण ते वरते जावते नाही आणि खालते जावते नाही मग ती बघ भूत जात नाही भूत पिशाच नाही अशी पुढे दिल्यानंतर खाते होता मोक्षाला जात नाही. मोक्षात जावतोय ना वरते नाही खाते नाही खैतर भूत पळत जाऊतोय परत ते खाते होता हसते हसते खाते होता मग काय म्हणतोय मा खाते होता आत्महत्या नको कोणी काय किती घ्या जीव किती जीव होते काय झालं तुला माझ्या जीवाचं मला वीट आलं होतं. किती माझ्या बाबाने माझं जीवन संपवायचा विचार केला. म्हणजे काय ते नक्की काय ते घोटाळू केलं नाही हो तुका काय नाही दिसतंय मला म्हणजे काय तुला काय करू नाही. तेव्हा माझ्या बाबाच्या हातून मारण्यापेक्षा म्हटलं या खोल तरी थोडी देऊन गेलेलं मला कोणता बरा जाऊन नाही बघू असं कोणी मला केला का ते का पाप लागतात
आता ह्या मला म्हणजे पाप लागता समजला मा आत्महत्या करणं म्हणजे बरा नसतं समजला मा पाप असा आणि भूता बिता जावचं लागतं मग खैतरी राहता लागता त्याच्यापेक्षा असं ते करू नको ते काय खरंच ग माझ्या आईसारख्या काय मग त्या हाऊस बोलतो ते मग तुम्ही माझ्यावर दया केली का मला वाटतं आहे हो म्हणे हाऊस पण आई मला आपली मुलगी म्हणून आपल्या हृदयाशी विचारते का 45 वर्ष झाली माझ्या लग्नात अरे अरे काय नाही तू आता कोणी नाही असं म्हणू नका नाही मीच मुलगी आहे तेवढी नाही तर जिम झाली तर तिथे आतून असतो लोक मीच तुमची आसपास मला मला मुलगी म्हणून जवळ आता खाईलो माझं सक्क भाऊ म्हणजे बाबा नमस्कार करते त्याच्या पुढलेच लागलोच नाही तो आता याला 2 पाय आहेत पण इकडे तिकडे काय ठेवले घेणच नाही त्याचा झाला भजन समाजा दोन्ही पायांचं भजन करता असं त्याच्यामुळे असा लागला असा लागला एवढा मोठा देह या 2 पायांना हा झेपत नाही पायाचा झाला भजन माझा चेडू हे मुलगी माझा चेडू आत्ताच बरे माझा चेडू काय म्हणते कशाची तो बोला नको काय तो सकाळी घेतलाय का संध्याकाळी वाजता गेलो तर 5 गेलो असा नाही का माझ्या बायला गेलो लागलं मी घेतो काय अमोशा नाही फक्त उगीच अमोशा म्हणून सांगा नको बघ तरी सोन्यासारख्या माझा पोरा दिसता तुझा ह्या बघताना फरफाटा भेटा सांगते माझा पोरा काय मी पांढऱ्या पायाची पण जरा आम्ही पांढऱ्या पायाचे असू ते काय ढवळ्या पायाचो आहो सांगता ढवळ चंद्र पौर्णिमेतो मी घेऊन काय हो पौर्णिमेतो चंद्र आहे अमावस्या कधी बरी दिसता पौर्णिमा आपण काय फूल लागला एका सापड फूल लागला झिल्ल्यांचा भाव झिल झालो काय तरी काय हो माझा केलो मका मिळाला याची मी बायको हे माझ्या भाऊ तुझो सांगतेला बहिणी अरे देवा ह्यो तो तुझी बाल ढापून आले मी सोडून देतो बोलला मी त्याला भाग्य आमचा झील नाही तो चेल नाही सुज्ञ नाट्यरसिक कलाभूषण दशावतार नाट्य मंडळात मुंबई मालाड या ठिकाणी कार्यरत करणारे नारदाची भूमिका उत्कृष्ट करणारे आमचे परम मित्र आता काय काळजी करू नको तू काय चढू गावला माझा झेल गावला आता तुम्ही काही काळजी करू आमच्याकडे राहा कैलासीचा भोळा शंकर कैलासीचा भोळा शंकर उदित तो महाभयंकर
होई. अरे वा, या कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत निरीक्षण केलं. साऱ्या भक्तगणांच्या मुखातून एकच वागेश्वरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आहे माझ्या साऱ्या भक्तगणांना शुभाने मंगल शांतरेचा. अरे वा, इकडे कोण शायकिरी ढायकिरी मनुष्यगण भूतगण, तुम्हालाही मंगलमय आशीर्वाद. मंगल. अरे वा, हे नंदिकेश्वरा एवढा विश्वास धरलाय. आलं माझ्या घरी नित्यसिंह कैलास पर्वती शिव पार्वतीचं दर्शन व्हायचं आणि आज फक्त या शंभू महादेवाचं दर्शन करून विश्वास धरलाय. वेळा तुझे माता माझी भार्या मृत्यू लोके आपल्या भक्तिनीला दर्शन देण्यासाठी गेली. लवकरात लवकर या कैलास पर्वती येईल. उभयताचा आशीर्वाद मिळेल तोपर्यंत हा देवादिदेव शंभू महादेव तुला शिवानी मंगलशांतरेचा आशीर्वाद देते, मंगलशांतरेचा आशीर्वाद देते. नाट्यरसिको, भगवती दशावतार नाट्य मंडळ डोंबिवली, भगवती दशावतार नाट्य मंडळ डोंबिवली यातील कलाकार समीर नार्वेकर. समीर नार्वेकर यांनी माझ्या कलेचा गौरव करून पारदर्शक केले. तेंडुलकर दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं समीर नार्वेकर यांचे आभार मानून या भक्तीचा पण हो, ज्या नावामुळे माझ्या दळचा दळ शांत झाला, राम या दोन अक्षराची धारणा करावी, मनाचं समाधान करून घ्यावं हे खरंय. राम राम दळ शब्द, राम राम दळ शब्द. नाट्यस्को स्वर्गीय कैलासवासी सुरेश सकाराम सुर्वे यांच्या स्मरणार्थ बंधू वामन सकाराम सुर्वे यांना माझ्याकडे जाऊन नाटी लागलं तर 100 रुपये वाचिले. कैलासवासी सुरेश सकाराम सुर्वे यांच्या व्यक्तीला शांती लाभो असे ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांचे बंधू वामन सकाराम सुर्वे यांच्यावर तमाम परीक्षांची तुम्ही या वर्षात स्वीकार करतो. त्याचप्रमाणे विजय मयेकर राणा मालवा शुभाने मंगलशांतरेचा आशीर्वाद. पण नारदा, आश्चर्य वाटते. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ 3 तालात भ्रमण करणारा ना आज एकाएकी या कैलासी येण्याचं कारण. देवा मला सांग रे, तुम्ही देवता कशासाठी नटला? माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी. भक्तांनी देवाने देवाधीन भक्त देवाचा मोठेपणा कोणी वाढविला असेल तर भक्तांनी वाढविला. देवतांपेक्षा भक्त एका मात्र श्रेष्ठ आहे. विश्वाचा अधिकारी भक्त नसतील देवतांना कोणी विचारणार नाही. बरोबर आहे. भक्तांची सुख दुःख पाहणे हे कुणाचं कर्तव्य? आम्हा देवतांचा पाहिलं भक्त पुढे संकट आहे. माझ्या भक्त संकट माझा भक्त संकट हा तुमच्या भक्ताला एक त्याला कारण का? उलबत्त झालाय. मला आश्चर्य वाटू लागला. राजा सुकांत हा तुझा भक्त, पाता राजा दानवेश्वर सुद्धा तुझा भक्त. मग संरक्षण कुणाचं करणार? दानवेश्वराचं करणार की भक्ताचं करणार? भक्ताचं करणार. होय ना? कोणताही भक्त माझ्या भक्तांचा जर का छळ करत असेल तर हा शंभू महादेव संत बसलेला आहे. ब्रह्मदेवाने उत्पत्ती करावी, महाविष्णूने पालन करावं आणि या शंभू महादेवाने लय करण्यासाठी जगभक्षाला घेतलं.
पण गेलो होतो तो तुला काका पोचवायचंय तुला पोचवायचंय तुझं जगून आता काहीच उपयोग नाही अरे तुका आज तुझ्या अंगावे किती जणांना पोचायला येतो तुका पोचव म्हणून तुझी अशी अवस्था झालेली अरे आहे पोचव अरे दुसऱ्यांना पोचवता. किती वेळ आली लक्षात तुझी अरे ही आता काठी तो वाकणारो ना समाजला मोडणारो ना बरोबर न मोडलं तर तुका मोडू मागा किती वेळ लागतात यांना जीवनदान तू दिलाय अर्थात तुम्हा सर्वांचाही शेवट दिला. तुझा शेवट प्रथम तुझ्या दांड्यान एका दांड्यान तुका नाव हे काय केले हे काय जीवनाची गाडी थोडी विचाराने हाकले जीवनाची गाडी थोडी विचाराने हाकले वाट साथ कळग्या वाट साथ कळग्या हे मंगलमय आशीर्वाद मेला दया माया काय आता क्रिया तू विद्या देऊ येतो ना देवीला हे दानवेश्वर प्रथम देवाची देव आता आम्ही नाही द्या आता देवी हे कोण काय ते माझ्या मार्गात याने अडथळा निर्माण केलाय आणि म्हणून प्रथम यांचा शेवट मला करायचा आहे. हे दानवेश्वर ही तुझी भगवंतपणे ज्यांच्या रक्षणासाठी कैलासाचा त्याग करून इथपर्यंत आलाय तो यांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या ह्याला पण सैन्याचा प्रयत्न केला असेल तुमच्या घातासाठी जगभक्त मग देवा यांच्या संरक्षणासाठी तू आला असतील तर मी सुद्धा मनाने ठरविलाय वाटेल तो प्रसंग जीवनात होऊ द्या तरी सुद्धा तुझा शेवट करायला Oh,
तरी हा माना नाही तो असं कर. अजूनही मारणा दमलास की थकलास? खूप धर्मेश्वर आज तुझ्या पराक्रमावर मी बेखुश आहे. मी माझा शस्त्र माघारी घेतलंय. मग सांग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. जे काही मागायचं असेल ते माग. ये देवा, तू वेडा की खुळा? बोलण्याचा अर्थ अरे तुझं माझं भंगर अशा प्रकारचं युद्ध झालं. या युद्धात तुझं शस्त्र माघारी गेले. बरोबर. तुझ्या माझ्या कन्यावर पड झाली आणि मग अरे काय ना? अरे मागून तर पाहा. अरे तू हरलास. मी हरलोय, बरोबर आहे. होय, विजय माझा झालाय. तरी पण माग तू आणि मला देणार. मी देणार. तुझं आहे का? म्हणजे अरे भिकारी देव तू. आहेच भिकारी. अरे काळा देव तू. होय. अरे वैरागी तू आहे. अरे स्मशानातली राख अंगावर लावून बसणारा देव तू. तोच मी. अरे उला देव तू. आहेच. सरपटणारे प्राणी तुझ्या शरीरावर वास करतात. बरोबर आहे. तू मला काय देणार? तुझ्याजवळ आहेत का? दुसरं जे आहे ते सर्व माझं आहे. दुसरं त्या सर्वाचा अधिपती हा दंबासुर आहे. दुसरं देऊन ठाणे असेल तरी माझा आत्मविश्वास. तुला काय हवं ते माग. हे देवा, तू द्यावं आणि मी घ्यावं मला ते पटत नाही. कारण दानवासारखं दानी कुणी आहे का? मुळीच नाही. तुम्ही देव लाचार नाही, तुम्ही भिकारी देव आहे. तुमच्याजवळ आहे का? सर्व काही आहे या दानवांजवळ. तेव्हा हा दानव एक दाता तुम्हा भिकारी देवतांना सांगतोय. काय सांगतोय? देवानं मागा, मागा काय तुम्हाला काय हवं असेल या दात्याजवळ मागा. या भिकारी देवाला देण्यासाठी मग मागतोय आहे. मागताना असं माग. कसं? मागणाऱ्याला वाटलं मग काहीतरी दात्यानं दिलं आणि देणाऱ्या दात्याला पण असं वाटलं पाहिजे कुणी दारिद्र्य भिकारी याच्या द्वारावर आला आणि या दानवानं सगळ्या हस्ते होय दान दिलं असं काहीतरी. मग मागतोय आहे. मला जर द्यायचं असेल तर इतर काही नको. कारण या देवाचं आणि भक्ताचं नातं राहिलं पाहिजे. याच्यासाठी मला एक वेळ आलिंगन कर देवा. ये देवा, तू खुळाच रे. तुला काहीच कसं कळत नाही. ये नारायणा पहा तरी. अरे तू हसतोय का? हे नारायणा, अरे देवासमोर दातासमोर देणारा असताना अरे तुझ्या अरे स्वर्ग मृत्यू पाहता पाताळ बोल माझं आहे. स्वर्ग लोक माग, देवलोक माग, याची मला काही मृत्यू लोक माग. कारण तुझं माझ्या नातं राहिलं पाहिजे. म्हणूनच एक वेळ मला आलिंगन देवा, तुझं तुझी काही शेवटची इच्छा असेल तुझी इच्छा पण पूर्ण कर. या देवाला आलिंगन दिलं. देवाला आलिंगन दिलं आणि शरीरातून कोणतरी निघून गेल्यासारखं अरे बोलते वेळी विचार करून बोलावं. म्हणजे देवाला सांगितलं हवं ते मान. अरे जिथं देवाला भेट दिली तिथं तू फसला. ज्यावेळी तू भक्तीच्यानेच मला प्रसन्न करून घेतला, अमर अजिंक्यचं वरदान तू माझ्याकडून मागून घेतलास. मी थोडंसं शिवतेज तुला दिलं आणि माझ्या शिवभक्तांचा एक माझा भक्त छळ करताय म्हणून ते शिवतेज मी पुन्हा देवाला फसविलं. देवाने फसलं असेल
बापू गाणं बसला, माझ्या कपाळात झोपतो हा जवान त्याने बघा पण जे वाणी म्हणली होती तसंच घडलं. चिंता करू नका. आता तर आम्ही भयमुक्त झालो ना. तुमच्या पाठीशी सदैव शंभू महादेव आहे. आणि तुमच्या सही यामध्ये साऱ्या भक्तांना या शंभू महादेवाचा मंगलमय आशीर्वाद.